नमस्कार. बृहद नारदीय पुराणातील म्हणून मानले गेलेले परंपरागत असे संस्कृत पुरुषोत्तम मास महात्म्य म्हणजेच अधिक मास महात्म्य आहे. या महात्म्यातील अध्यायांचा मी सारांश सांगण्याचा प्रयत्न करत आहे. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री राधाकृष्णाय नमः. अत्यंत पवित्र, दिव्य आणि मोक्षदायी अशी ही कथा, जिथे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचा संगम होतो. एकेकाळी पवित्र नेमिषारण्यात महान ऋषी, मुनी, तपस्वी जप, तप, यज्ञ, ध्यान यामध्ये मग्न होऊन धर्मरक्षणासाठी वास करीत होते. संपूर्ण वातावरण शांत, समाधानी, फक्त वेदघोष आणि मंत्रोच्चाराने भरलेले. अशा वेळी महर्षी व्यासांचे कृपापात्र, ज्ञानी, निस्पृह आणि तेजस्वी रोमहर्षण सूत तेथे आले. त्यांना पाहताच सर्व ऋषींनी आदराने उभे राहून त्यांचे स्वागत केले. हे सूत महाराज, आपण सर्वज्ञ आहात. आम्हाला असा उपदेश करा जो या संसार रूपी दुःखातून मुक्त करेल. अज्ञानाचा अंधार दूर करणारी, भवरोग नष्ट करणारी आणि सर्वांच्या कल्याणाची हरिकथा आम्हाला ऐकवा. ऋषींची ही विनंती ऐकून सूत महाराज आनंदित झाले. सूत म्हणाले, मी एकदा घर सोडून तीर्थयात्रेस निघालो. प्रथम पुष्कर तीर्थावर जाऊन देव आणि पितरांना तर्पण केले. त्यानंतर अनेक पवित्र स्थळांना भेट देत मी पुढे प्रवास करत राहिलो. अखेर मी हस्तिनापूर येथे पोहोचलो. तेथे कळले की राजा परीक्षित राज्याचा त्याग करून ऋषीसह गंगा स्नान व तपश्चर्या करीत आहे. अनेक योगी, साधू विविध व्रतांनी तप करीत होते. तेव्हा तेथे एका दिव्य तेजस्वी पुरुषाचे आगमन झाले. ते होते शुकदेव मुनी. फक्त 16 वर्षांचे, पण पूर्ण ब्रह्मस्वरूप, अत्यंत तेजस्वी, मुखात सतत हरिनाम आणि अंतकरणात श्रीकृष्ण चिंतन. पण अज्ञानामुळे काही लोक त्यांची टिंगल करू लागले. कोणी हसू लागले, कोणी धूळ दगड फेकू लागले. पण शुकदेव मात्र संपूर्ण समाधीत निर्विकार. परंतु जसेच ऋषींनी त्यांना पाहिले, ते सर्व उठून आदराने त्यांना वंदन करू लागले. हे पाहून टवाळ लोकांना आपली चूक कळली आणि ते लाजून निघून गेले. शुकदेवांना आसन देऊन त्यांचे पूजन करण्यात आले आणि सर्व ऋषी त्यांच्या सभोवती बसले. आता सुरू होणार होती दिव्य ज्ञानाची अमृत वर्षा. अशा प्रकारे शुकदेवांच्या आगमनाने पुरुषोत्तम महात्माची ही पवित्र कथा आरंभ होते.